राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली, मात्र या कर्जमाफीसाठी सरकारकडून अनेक जाचक अटी ठेवण्यात आल्याचा दावा आमदार रोहित पवारांनी केलाय। या अटी मागे घेऊन सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी रोहित पवार सध्या आंदोलन करतायत। त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी अखेर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर रोहित पवार यांनी पाणी प्यायला सुरुवात केली आहे, तरी अद्यापही ORS त्यांनी घेतलेलं नाही। डॉक्टरांनी तपासणी केल्याच्या नंतर रोहित पवार यांनी पाणी पिणं गरजेचं असल्याचं सांगितलं होतं। यानंतर रोहित पवार यांनी पाणी घेतलंय। दरम्यान शेतकरी नेते अजित नवले यांनी देखील रोहित पवार यांची भेट घेतली आणि त्यांना पाठिंबा दिला। या देशामध्ये मोठे मोठे जे व्यावसायिक आहेत, बिझनेसमॅन आहेत, त्यांना आतापर्यंत 20 लाख कोटी रुपयाची कर्जमाफी दिली गेली आणि इथं आम्ही शेतकरी म्हणून कुठेतरी एवढंच म्हणतोय की 35,000 कोटी रुपयाची कर्जमाफी तुम्ही जी जाहीर केली ती पूर्णपणे आमच्या शेतकऱ्याला तुम्ही द्या। आता 20 लाख कोटी रुपये मोठ्या व्यावसायिकांचे, पैसेवाल्यांचे माफ करून जर या बँकिंग सिस्टमला अडचण झाली नसेल तर मग आमचे 35,000 कोटी रुपये 55 लाख शेतकऱ्यांचे माफ करून थोडी बँकिंग सिस्टमला काय अडचण होणार आहे। रोहित पवारांसोबत फोनवरून संवाद झालेला असून लवकरच मुख्यमंत्री आणि रोहित पवार यांची बैठक होईल अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी दिली आहे। बैठकीमधून मुख्यमंत्री, आमदार रोहित पवार आणि कृषी विभागाचं म्हणणं समजून घेतलं जाईल, त्यानंतर निर्णय घेतला जाईल अशी प्रतिक्रिया देखील भरणेंनी दिली। मात्र जर आमच्या अटी मान्य झाल्या तरच मुख्यमंत्र्यांना भेटायला येऊ अशी भूमिका रोहित पवार यांनी घेतली आहे। रोहित पवार दादांचा आणि माझा फोनवर त्यांची चर्चा झाली आणि त्या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि रोहित दादा यांची बैठक लावून रोहित दादाचं म्हणणं काय, मुख्यमंत्री कृषी विभागाचं म्हणणं काय, निश्चित प्रकारे शेवटी हा निर्णय मुख्यमंत्रीच घेणार आहेत, तर मुख्यमंत्री यामधनं योग्य तो निर्णय घेतील। सरकार 30 जून पूर्वी 30 जून पूर्वी या राज्याच्या 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयाची कर्जमाफी दिली जाईल। जर या राज्याचे मुख्यमंत्री म्हणत असतील बैठकीला आलं पाहिजे तर त्या पदाचा आदर आहे, पण शेवटी काही झालं तरी फक्त बैठकीला जाण्यासाठी मी तिथं जाणार नाही, आमच्यातलं कुणी त्या बैठकीला जाणार नाही। तुम्ही मीडियासमोर या महाराष्ट्राच्या सामान्य शेतकऱ्यांसमोर तुम्ही जाहीर करा की आम्ही या दोन्ही अटी मागे घ्यायला तयार आहोत, तरच आम्ही आपल्याला भेटायला येऊ, चर्चा करू आणि त्यातून मार्गदर्शन करू। रोहित पवार हे विठ्ठलाच्या दारामध्ये आंदोलन करून भक्तांची गैरसोयी करतायत अशी टीका विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी पवारांच्या आंदोलनावरती केली आहे। तर रोहित पवार आणि त्यांच्या आजोबांनीच शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त लुटल्याची टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली। विठ्ठलाच्या दारामध्ये लोकांची, भक्तांची गैरसोय करून तिथं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणं, शेवटी कोण लोक आले, कसे लोक आले, त्यात किती शेतकरी होते हे देखील तपासणीची आवश्यकता आहे। कर्जमाफीमध्ये त्रुटी दिसत नाही आणि हे काहीतरी करतो आहे हे दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे। दिशाहीन झाल्याच्या नंतर, सैरभैर झाल्याच्या नंतर अशा परिस्थितीमध्ये कोणता विषय घेऊन काय करावं हे लक्षात न आल्यामुळं असा हा फंडा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे। ज्यांना कधी आंदोलनाची सवयच नव्हती, ज्यांना फक्त लुटायचं खळं माहीत होतं, शेतकऱ्यांचं खळं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात लुटलं कोणी तर रोहित आणि रोहितच्या आजोबाने। सोलापूर SP साहेबांना माझी विनंती आहे, पोलीस प्रोटेक्शन रोहित पवारच्या बाजूला लावा, त्याला एक अन्नाचा घास सुद्धा खाऊ देऊ नका। नुसत्या बातमीपुरतं, नाटक करण्यापुरतं रोहित पवाराचं हे आंदोलन आहे ते होता कामा नये। उद्या मनोज जरांगे पाटील हे पंढरपूरमध्ये जाणार आहेत। कोल्हापूरला जाताना ते पंढरपूरमध्ये थांबणार आहेत। विशेष म्हणजे आमदार रोहित पवार यांचं पंढरपूरमध्ये सध्या अन्नत्याग आंदोलन सुरू आहे, त्याच वेळेला जरांगे पाटील हे पंढरपूरच्या दौऱ्यावरती येत आहेत। जरांगे समर्थकांनी आधीच रोहित पवार यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलाय आणि आता जरांगे पाटील प्रत्यक्ष भेटून आमदार रोहित पवार यांना पाठिंबा देणार का याकडे देखील लक्ष आहे।